So as we discussed in previous lecture that EMF is generated. Now in this lecture we'll see the types of EMF. So nature of induction of EMF म्हणजे ज्या पद्धतीने EMF इंड्यूस होतं त्याच्यानुसार दोन टाइप्स आहे EMF चे. EMF चं फर्स्ट टाइप जनरेशन आहे डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF. डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF जो की आता आपण बघितला की मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मध्ये म्हणजे जिथे लाईन्स ऑफ फोर्सेस आहे त्या एरिया मधून जर आपण जर कंडक्टर मूव्ह केला म्हणजे मोशन असेल, रिलेटिव्ह मोशन असेल मॅग्नेट मध्ये आणि कंडक्टर मध्ये किंवा कॉईल मध्ये, मॅग्नेट कंडक्टर किंवा मॅग्नेट कॉईल याच्यामध्ये जर रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला आपण म्हणतो डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF. ओके. आणि जर कंडक्टर किंवा कॉईल ही पण स्टेशनरी आहे आणि मॅग्नेट पण स्टेशनरी आहे, बोथ केस मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे कटिंग होत नाही तरी पण EMF जनरेट होतो. त्याला म्हणतो आपण स्टॅटिस्टिकली, म्हणजे रिलेटिव्ह मोशन 0 आहे तरी पण EMF जनरेट होतोय. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिस्टिकली इंड्यूस्ड EMF. So we'll see this both types of EMF. So for that I am sharing the screen. So this is dynamically induced EMF. Okay. So see, I'm zooming in. See, this is North Pole. N side, this is North Pole. This is S side, this is South Pole. Okay. Lines of forces are moving from north to south in air. You can see this is a conductor. This square part, this is a conductor. I hope this image is clear to all. See this image carefully. This rectangle so because of that, there is a relative motion between lines of forces and the conductor. So you can say that this is dynamically induced EMF. जो काही EMF induce होतोय तो काय dynamically induced EMF आहे because there is a relative motion between magnet and the coil. Okay. So the voltage which is produced, you can see that the current is flowing through this conductor, hence voltage is produced. Okay. See the second diagram also. Two different magnets are there, and coil is there. So lines of forces are moving from this magnet to this magnet, hence lines of forces are cutting. You can see these arrows of motion. If you zoom it, you can see these arrows of motion. So when these lines of forces are cutted, the voltage is generated like this. So this is dynamically induced EMF. So the EMF which is generated over here is dynamically induced EMF. Okay. So if the length L of conductor is placed in the magnetic field, and if the plane is moving or conductor is moving, then whatever lines of forces are cutted, because of that the EMF is generated. That EMF is called as a dynamically induced EMF. जो EMF induce होतो त्याला म्हणतो आपण dynamically induced EMF. Okay. Consider one more thing. Suppose these two magnets are there, and this is the lines of forces are there. This is the lines of forces. If this one conductor is there, बघा हा जो एक कंडक्टर आहे,
बघा हा जो कंडक्टर आहे हा तुमचा सपोज साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. लाईन्स ऑफ फोर्सेस ह्या डायरेक्शनला जाणार आहे, बरोबर. इफ दिस कंडक्टर इज हॅव्हिंग से सपोज दिस मोशन, ज्याला आपण टू अँड फ्रो मोशन म्हणतो, टू अँड फ्रो, नॉर्थ कडून साऊथकडे, साऊथकडून नॉर्थकडे, अशी जर मोशन असेल तर लाईन्स ऑफ फोर्सेस कट होत नाही, त्याच्यामुळे ईएमएफ इंड्यूस होणार नाही. तुम्ही म्हणाल की ही मोशन आहे, पण मोशन कशी पाहिजे की ज्याने लाईन्स ऑफ फोर्स कट होत असतील तरच तुमचा ईएमएफ इंड्यूस होतो. म्हणजे मी जे ॲरोज दाखवले, ही जी टू अँड फ्रो मोशन आहे, म्हणजे लाईन्स ऑफ फोर्सेसला जर कंडक्टरची मोशन पॅरलल असेल, पॅरलल, ज्याच्यामुळे लाईन्स ऑफ फोर्स कट होत नाही, अशा केसमध्ये ईएमएफ इंड्यूस होत नाही, लक्षात घ्या. जर कंडक्टरची मोशन अप अँड डाऊन असेल, अप अँड डाऊन म्हणजे लाईन्स ऑफ फोर्सेस असे आणि कंडक्टर असा मूव्ह होतोय, लाईन्स ऑफ फोर्सेस असे आणि कंडक्टर असा मूव्ह होत असेल तर तुमचा ईएमएफ इंड्यूस होत नाही. असा तिरपा मूव्ह झाला तरी पण लाईन्स ऑफ फोर्सेस कट होतात, असा तिरपा कंडक्टर मूव्ह झाला तरी पण लाईन्स ऑफ फोर्सेस कट होतात. इन शॉर्ट, कंडक्टरच्या किंवा कॉइलच्या मोशनने जर लाईन्स कट होत असतील तरच ईएमएफ इंड्यूस होतो, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे ही एक्स्ट्रा डायग्राम मला ड्रॉ करावी लागली. डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ कधी जनरेट होतो, ज्यावेळेस लाईन्स ऑफ फोर्सेस कट होतात. पण त्या लाईन्स ऑफ फोर्सेस कट होतात म्हणजे त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन पाहिजे. रिलेटिव्ह मोशन असेल आणि लाईन्स ऑफ फोर्सेस कट होत असतील तरच डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ. जर तसं नसेल तर त्याला आपण स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ म्हणतो. स्टॅटिस्टिकली इंड्यूस्ड ईएमएफ मध्ये पण दोन टाईप आहेत. दिस इज द फर्स्ट टाईप. ओके, आहे सेकंड टाइप. देयर आर टू टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिकली इंड्यूस्ड ईएमएफ. आता पहिले फर्स्ट ऑफ ऑल स्टॅटिस्टिकली इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे काय, डायनॅमिकली म्हणजे काय, रिलेटिव्ह मोशन असेल तर. स्टॅटिस्टिकली इंड्यूस्ड ईएमएफ मीन्स बिटवीन कॉइल अँड कंडक्टर, कॉइल और कंडक्टर, कॉइल किंवा कंडक्टर आणि मॅग्नेट मध्ये जर मॅग्नेट रिलेटिव्ह मोशन नसेल तरी पण कंडक्टर मध्ये ईएमएफ जनरेट होत असेल तर त्याला स्टॅटिस्टिकली इंड्यूस्ड ईएमएफ म्हणतात. आय विल राईट हिअर the title, statistically induced EMF. Statistically induced EMF. In statistically induced EMF, again two types are there. One is called self-induced EMF. And second आहे mutually induced EMF. Mutually induced EMF. Mutually induced EMF. Okay, so as you can see the first figure. One conductor is there. One conductor is there. Coil is wounded on that conductor. ही जी कॉइल आहे त्या कॉइल वाउंड केलेली आहे आणि त्या कॉइलला बघा करंट दिलेला आहे, या बॅटरीने करंट दिलेला आहे, बरोबर. हा करंट याच्यातून फ्लो होतोय कॉइल मधून आणि ज्याच्यामुळे
मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. मॅग्नेटिक फील्ड अशी क्रिएट होते. बघा ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, द मॅग्नेटिक फील्ड which is generated by using this coil, this same magnetic field is cutted by this coil only. ह्याच कॉइलने स्वतःचीच मॅग्नेटिक फील्ड कट केली, त्याच्यामुळे परत त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस झाला. बघा परत सांगतो, हा एक कोर आहे, कोरच्या भोवती कॉइल बाउंड केलेली आहे, कोरच्या भोवती कॉइल बाउंड केली, त्या कॉइलला करंट दिला, त्या करंटमुळे त्याच्या अवतीभोवती काय जनरेट झाले, लाईन्स ऑफ फोर्सेस. सेम लाईन्स ऑफ फोर्सेस या कॉइलने कट केले, सेम लाईन्स ऑफ फोर्सेस या कॉइलने कट केले. जसं आपल्याला माहिती आहे की लाईन्स ऑफ फोर्सेस कॉइलने कट केले की ईएमएफ जनरेट होतो. सिमिलरली these lines of forces are cutted, hence EMF is generated. पण तो ईएमएफ कोणामुळे झाला, स्वतःचाच ईएमएफ स्वतःला इंड्यूस झाला. म्हणजे स्वतःचा जो काही ईएमएफ जनरेट झाला, सॉरी स्वतःची जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली ती स्वतःच कट केली, त्याच्यामुळे परत दुसरा ईएमएफ जनरेट झाला, म्हणून त्या ईएमएफला म्हणतात सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. पण हा स्टॅटिस्टिकली काय आहे, कारण की कंडक्टर आणि मॅग्नेट दोघांमध्ये मोशनच नाहीये, कंडक्टर आणि मॅग्नेट मध्ये मोशन नाही. So that's why this EMF is generated as the statistical EMF but self-induced EMF. If you see the second diagram, see this second diagram clearly, you can say that here this is coil number 1. ही जशी एक सिंगल कॉइल होती, अशा दोन कॉइल घेतल्या, आता कॉइल A and कॉइल B, करेक्ट. कॉइल A कॉइल B. कॉइल A ला सेम करंट दिला, त्याच्यामुळे लाईन्स ऑफ फोर्सेस जनरेट झाले. बघा हे जे लाईन्स ऑफ फोर्सेस जनरेट झाले, स्वतःचे लाईन्स ऑफ फोर्सेस स्वतः कट केले, ईएमएफ जनरेट झाला, त्याला आपण सेल्फ ईएमएफ म्हणतो. पण कॉइल ए, द लाईन्स ऑफ फोर्सेस जनरेटेड बिकॉज ऑफ कॉइल ए, सी दे आर लिंकिंग हियर विथ बी, करेक्ट. They are linking with B, and because of that here the EMF is generated. म्हणजे एका कॉइलचे लाईन्स ऑफ फोर्सेस दुसऱ्या कॉइल सोबत लिंक झाले, पण दोन्ही कॉइल स्टेशनरी आहे, दे आर नॉट मुव्हिंग. बघा हे अशा पद्धतीने इथे लिंक झाले, त्याच्यामुळे ह्या कॉइल मध्ये करंट जनरेट झाला, करेक्ट. इथे जो आपण मेजर करतोय, सो दॅट EMF which is produced in the second coil, which is produced in the second coil due to first coil, that's why it is called as a mutually induced EMF. So there are two types of EMF, that dynamically induced EMF, statistically induced EMF. Dynamically means there is a relative motion between magnet and the coil. Statistically means there is no relative motion between the coil and the magnet. त्याच्यात परत स्टॅटिस्टिकली मध्ये दोन टाईप, सेल्फ इंड्यूस, स्वतःचाच ईएमएफ स्वतःच कट करतो, त्याच्यामुळे अजून ईएमएफ जनरेट होतो, सेल्फ इंड्यूस्ड ईएमएफ. अँड म्युच्युअल इंड्यूस्ड ईएमएफ मीन्स द कॉइल 1 ईएमएफ इज लिंकिंग विथ सेकंड कॉइल, because of so this is the end of unit number 1, which is our fourth unit, electronics 3, and unit number 1 of electrical. So 4 units are covered.